हॅलो भावांनो, आपण आलेलो आहे. आय एम बॅक अगेन विथ द व्लॉगिंग अँड खूप 5 वर्षानंतर मी आलो आहे. ॲक्च्युली तो जो आयडिया आहे माझा यूट्यूबचा, म्हणजे त्या कॉलेज वगैरे चालू झालं तर असं सिरियसनेस नव्हतं ॲप बनवायचे, ब्लॉग बनवायचे. सो आता आपण परत ब्लॉगिंग चालू करणार आहे. तर चालू करूया. मी आता निघतो आहे स्टेशनला, ऑफिसला जायला निघाले. सो आता ट्रेन पकडूया. माझी ट्रेन आहे 8:02ची, ती पकडूया. आणि ट्रेनमध्ये पण मी तुम्हाला भेटवतो सगळ्यांशी, माझे फ्रेंड्स वगैरे त्यांना भेटवतो स्टेशनला गेल्यावर. तेव्हा मी परत स्टार्ट करतो. आता निघतो आणि तुम्हाला भेटतो 5 मिनिट. आपण निघालेलो आहे आता स्टेशनला. पप्पा आलेत सोडायला आणि पोचू थोड्या वेळात स्टेशनला. आता लगेच जवळ आहे घरापासून. तर अबा तुम्ही काय बोलाल? मी परत ब्लॉगिंग चालू केली आहे ह्याच्याबद्दल. खूप आनंद आहे मला की गेले 5 वर्ष अगोदर हा ब्लॉगिंग केला होता आणि कॉलेजचं त्याचे स्टडी वगैरे पूर्ण झालं नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी बोलले त्याचं कॉलेज अभ्यास वगैरे त्याचे होते, पुढची स्टडी बाकी होती आणि त्याच्यानंतर तो आता जॉबला वगैरे लागला आहे, त्यामुळे त्याला वेळ नाही मिळत. तर त्याने आता ठरवलं आहे हा परत ब्लॉग मी चालू करणार आणि त्यांनी तो ब्लॉग चालू केलेला आहे. याच्याबद्दल मला आनंद आहे आणि करावं, त्यांनी करत राहावं पुढे. कुठेतरी काहीतरी ब्लॉगिंगमध्ये लोकांचं आपल्याला बोलता येतं, चांगल्या गोष्टी माहिती पडतात. जे माहिती नाही त्या ब्लॉगिंगमध्ये तो यापुढे सांगत राहील आणि लोकांना या गोष्टी कळत जातील. करावं ब्लॉगिंग आणि आनंद आहे या गोष्टीचा. त्यांनी ब्लॉगिंग चालू केला. ट्रेनला अजून टाईम आहे, पण आपण कसं जरा पुढे जाऊन पकडतो ट्रेन. थोडं सीट वगैरे पाहिजे असते. भेटतो तुम्हाला सगळ्यांची. 45ची ट्रेन आत्ताशी आली आमची, म्हणजे माझी नाही आहे ती. ही ट्रेन गेल्यानंतर माझी ट्रेन येईल इकडनं. मी आता आलेलं आहे ट्रेन स्टेशनला, आले ट्रेन पकडायला. ही ट्रेन फुल भरलेली असते. याच्या पुढचे 3 डबे तरी लेडीजचे असते आणि आत्ता केवढं भरलं. हळूहळू भरेल ट्रेन. ठीक आहे, भेटूया आपण स्टेशनमध्ये ट्रेनमध्ये चढल्यावर. मेल आली आत्ता. ही मेल गेल्यानंतर आमची 8:52ची ट्रेन येते बघा. ही मेल आली, आता ही जाईल, आमची ट्रेन येईल. हा एक तो ट्रेनमध्ये तो एक चढतो व्हाईट टी शर्टवाला. आपला डब्बा येतो एकदम लांब आणि आपण इकडनं चढतो, एकदम ओरा प्लस करतो. गर्दी वाढली आहे, एवढी गर्दी वाढली आहे ना. आणि आज आता मला डोर पकडायला मिळतं आहे की नाही. फुल गर्दी वाढली, फुल गर्दी वाढली. कधी ऑन टाईम असते ट्रेन यार. आजच लेट झाली आहे ट्रेन. आज लवकर आली तर जरा बरं होईल. लवकर पण पोचलो ऑफिसला. एवढी जणं आलीत बघा भावांना. ही फुल, ही कधी एवढी भरलेली नसते. आज जरा जास्त भरली. आज मला कन्फर्म सेकंड डोर पकडायला लागणार आहे वाटतं. आपले सगळे मित्र बसलेत आणि हा माझा भाऊ आहे. हा 1 नंबरचा भाऊ आहे, पहिला मोठा भाऊ. हा माझा मोठा भाऊ. हा 1 महिन्यानंतर आलाय. ह्याला आपण बघूया, ह्याची मस्ती दाखवतो मी. खूप मस्ती करतो. आणि हा आहे ना, हा आता बसले बदलापूरला, पण हा उठणार डायरेक्ट ठाण्याला. हा डायरेक्ट झोपून राहतो. आणि हा आपला दुसरा भाऊ आहे. हा आहे, ह्याचं नाव आहे प्रवीण दादा. हे आपले राजभाई आणि हे काका. हे काका आपल्याला बदलापूर पासून ते ठाण्यापर्यंत पूर्ण दिवस ज्ञान देतात. आणि हा फक्त मोबाईलमध्ये असतो, इयरबड घालतो कानात आणि हा पूर्ण दिवस मोबाईलमध्ये असतो आणि आग लावायची कामं करतो. आगीत पेट्रोल ओततो. आता आपण दाखवूया थोड्याने, जरा अजून थोडं होऊ द्या. अंबरनाथ उल्हासनगर आलं यांची मस्ती चालू होते. तुम्हाला ती दाखवतो. ट्रेन सुटलेली आहे, ट्रेन सुटलेली आहे. आता बदलापूरवरनं ट्रेन सुटली आहे. 8:52ची ट्रेन आहे ती. आणि ही ट्रेनमध्ये नॉर्मल गर्दी आहे. आत्ता तरी सगळी नॉर्मल गर्दी आहे. जसं अंबरनाथ उल्हासनगर आलं की ही ट्रेन भरणार, मजबूत भरते. आणि ह्याचं चालू आलं ते बघा. आहे का काय? आहे का? हा मुस्कटला आहे. हा इथे हा जो त्याचा पाय आहे ना, येताना स्टेशनला येताना हा पडलाय गाडीवरनं.
आणि याला टाके पडलेले. अरे आता ह्याची थोडे ना मस्ती आहे. हा आहे ना माझ्यासोबतच मस्ती करायला येतो. नंतर कंटाळलो मी मस्ती करायला लागलो ना, हा कंटाळतो नंतर. हा मग तुम्हाला दाखवतो. मस्त विंडो सीट आहे भाई, एकदम हवा इकडनं येते मजबूत. आणि आपण विंडो घेतला पण उठावं लागणार नंतर. प्रवीणदादाला बसायला लागेल मस्त कॉन्फिडन्स तर आहे अजून तो आपला. कॉन्फिडन्स तो आधी जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स आहे मस्त. कॉन्फिडन्स घेऊन ड्रॉइंग करूया, बक्षोरी करूया एकदम. मला काय मोटिवेशन देशील? आता मी जरा सध्या तरी व्लॉगिंग चालू केले खूप वर्षानंतर. जरा माझा जो चॅनल आहे मी तो परत घेतलाय. मला पासवर्ड वगैरे सगळं विसरलेलं. आता मी परत चालू केले. तुला तू काय मोटिवेशन देशील मला? फर्स्ट ऑफ मी तुला मोटिवेशन द्यायची गरजच नाही. म्हणजे मी तुझे ब्लॉग पाहिलेत ना, ऑसम आहे, अप्रतिम आहे. तुझं जे बोलण्याचं टोनिंग आहे, जे समोरच्याला समजून सांगण्याची जी पद्धत आहे, झकास आहे. त्याच्यामुळे तुला काय वेगळं सांगण्याची गरज नाही. फक्त हा की आता परत सोडू नकोस पहिल्यासारखं, गॅप देऊ नकोस. आपला आता कॉन्स्टंट होणार. मोटिवेशन तर आपला तोच आहे आणि कॉन्फिडन्स येतो आपला. हे बघा, हे आपल्याला कामं करावं लागतात. आता काय करणार? ही बॅग ठेवायची कामं करावं लागतात आपल्याला. हा, तू झोपायचं काम चालू कर. तू झोपायला घे आता. झोप आता झोप. हा, ह्याला वेनसडेची सुट्टी असते तेव्हा मला ही सीट मिळते का. आणि हा प्रवीण दादा इथे बसतो, माझ्या जागेवरती बसतो आणि मी इथे बसतो वेनसडेला. ठीक आहे, आपण आता थोडी मस्ती चालू असणार आहे आपल्या मुलुंडपर्यंत. आपली मस्ती चालू असणार. भेटूया आपण. आणि याच प्रकारे ही गर्दी एवढी वाढते ना, अशी मजबूत गर्दी वाढते. हवामानच नाही ना इथे. कसे पण सगळे थांबतात, तर कसे पण हवाच नाही लागत. हवाच नाही, जी हवा येते ना फक्त या खिडकीतून येते, बस एवढंच. असं गेले, ट्रेन लेट आहेत अर्धा तास आणि अजून पोचायला मला टाईम लागणार आहे. तोपर्यंत हा या माणसाला बघा, हा झोपला माणूस अंबरनाथला झोपला, अजून उठला नाही, हलत नाही दाखवून. आता हा उठेल डायरेक्ट कळव्याला याची मजा बघा. हा कळव्याला काय करतो ते दाखवतो. दिव्याची गर्दी, दिव्याला गर्दी बघा फक्त कसे चढतील बघा. आता सगळे रनिंगमध्ये चढतात. आज जरा सध्या आज थोडी कमी दिसते, पण हे बघा एवढे जोरात चढतात ना. ही दिव्याला गर्दी बघा. इकडनं नाही एक ट्रेन सुटत नाही, जातात तर सगळे स्लो ट्रेन SC/SMT वाले. आणि ते अर्धे जण लटकलेले असतात का, दिसत नाही. थांबा तुम्हाला दाखवतो. ट्रेन मुलुंडला पोहोचले. ही गर्दी बघा उतरताना. ही गर्दी बघा बघतो तुम्ही. चला रे चला. आहे उतरलेलो आहे आपण. हा आपला सूरज वाय, हे आपले दत्ता भाऊ, हे पण बदलापूरला असतात. ह्यांना पण सबस्क्राईब करा, ह्यांचा पण चॅनल आहे. आत्ता जाऊन आपण भावांनो पोचलो आहे मुलुंडला. अँड स्टेशनपासून हार्डली 5 मिनटावरती ऑफिसवर समोरच आहे ऑफिस. पोचून परत भेटू आपण. आलोच. हा, एक गोष्ट सांगायचं राहिलं मला की ऑफिसवर जाऊन तुम्हाला माझ्या स्टाफशी भेटत, माझे सगळे कलिग्स ऑफिसचे. ओके, पोचतो ऑफिसमध्ये मी तुम्हाला भेटतो. पोचलो आहे, लिफ्ट आहे इथे पोचलो. आपली लिफ्ट आहे इथे पोचलेलं आहे. वरती बसतो आणि थांबतो. आपण आलेलो आहे ऑफिसमध्ये. जस्ट पोचलो, फ्रेशन अप थोडंसं झालो. अँड मला कलिग्सला भेटतो, माझ्या ऑफिसचे कलिग्स. थांबा, इथं आपले दीपक सर, हे आहेत माझे गुरु. दीपक सर हाय बोला माझ्या ब्लॉगला. हाय. हे दीपक सर आहेत. ही आहे निर्जरा आमच्याकडेची नवीन स्टाफ. हे आहेत भावना मॅडम, आमच्या इकडचे बुक कीपर. त्या आहेत आमच्या BM, सर्वात क्यूट एकदम क्यूटवाल्या BM आहेत ते. आणि हे आहेत आमच्या जान्हवी मॅडम. हे आता आंबिलीवरनं एकदम कष्ट करून आज ते पण लेट झालेत, जशी आपली ट्रेन लेट झालेली. ट्रेन लेट होत्या. अरे भावना मॅडम काहीतरी बोला यार, आपला व्लॉग आहे पहिला, एवढं का लाजतात तुम्ही? लाजू नका यार मॅडम.
आपण आपल्या कलिग्सला विचारू की आपण जो फर्स्ट ब्लॉग स्टार्ट केला आपण त्यांना हे विचारू की आपल्याला ते काही मोटिवेशन देतील. ठीक आहे, त्यामुळे आपण पहिलं स्टार्ट करू जान्हवीपासून. जान्हवी मॅडम, तुम्ही काय मला मोटिवेशन द्याल? मी हार्डली 5 इयर्स नंतर मी माझं परत चॅनल आणलं आहे आणि मी परत ब्लॉगिंग स्टार्ट केले, तर तुम्ही मला काय मोटिवेशन द्याल? रोज करावं लागेल पण रोज करणार ना. आपल्या व्ह्यूअर्सला जर आपल्याला व्ह्यूअर्स वाढवायचे असतील, सबस्क्रायबर वाढवायचे असतील, तर आपल्याला रोज ब्लॉग टाकावं लागणार आणि माझं हे मोटिवेशन असणार की रोज टाकणार मी. निर्जरा, तुम्ही काय मला मोटिवेशन द्याल? हां, या इंग्लिश बोलतात हा. जर तुम्हाला रशियन शिकायचं असेल तर ह्यांच्याकडून शिकू शकतात. बोला. You have to do the vlog daily. Like you don't have to take a break in between. If you Yes, want to be a yes. successful blogger. Yes, why not? Also, your editing should be on next level because audience get attracted towards the editing level. That's why. ओके. आता आपण जाऊया दीपक सरांकडे. दीपक सर, मला तुम्ही काय मोटिवेशन द्याल? मी आता एवढ्या 5 वर्षानंतर माझं मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. ठीक आहे, तर मला सबस्क्रायबर असे वाढवायचे आहेत, मला मोटिवेशन पाहिजे. मग तुम्ही मला मोटिवेशन काय द्याल? काय शिकवणूक द्याल की मी हे असंच व्लॉगिंग करत राहील? काय बोलाल तुम्ही? काय मोटिवेशन द्याल मला? खूपच चांगली सुरुवात आहे आपली या माध्यमातून. बरं. असं ह्या चांगल्या प्रकारे असं तुम्ही जो बॅकग्राऊंडचा व्हॉइस तुम्ही ऐकत असाल तो इग्नोर करा. तुम्ही या सरांचा ऐका आमच्या. आणि जेणेकरून तुम्हाला या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळो ही मी अपेक्षा करतो. ओके, धन्यवाद दीपक सर. तुमचा असं आमच्यावरती लक्ष असू द्या आणि आमच्यावरती आशीर्वाद असू द्या तुमचा. सकतो. आणि हे आहेत आमचे कुणाल सर, आमच्या मुलुंड ब्रांचचे ॲडवायझर. भावना मॅडम, तुम्ही काय मला प्रतिसाद द्याल? मी तर पहिला तुला प्रतिसाद देईल. बरोबर. नाही, माझी पण तोतला झाला. मी पण तुम्ही म्हणतो. हां, तुम्ही काय मला मोटिवेशन द्याल की मी असंच ब्लॉगिंग करावं? काय नाही, मस्त ब्लॉग कर. आमचे पण मस्त व्हिडिओज कर. आणि त्यांना हे पण सांगा की आपले पुढे जाऊन कसे ब्लॉग देतील. चांगले ब्लॉग थोडा 2 दिवस ना, 2 दिवसानंतर चांगले आणि तुमच्यासाठी स्पेशल सॅटर्डेला असणार आहे खास. बरोबर. सॅटर्डेला. मॅडम, तुम्ही काय मोटिवेशन द्याल मला प्लीज? तुम्ही काय मोटिवेशन द्याल सांगा जरा प्लीज. काहीतरी शिकण्यासाठी ज्याच्यातून लोकांना काय जगण्याची कळेल असे व्हिडिओज बनवा. नाही सगळ्यांना अपडेट्स दे. डेली अपडेट्स देणार. ट्रेनच्याच मोस्टली डेली अपडेट्स भेटतील तुम्हाला. काउंटरचं काय सांगू नाही शकत कारण की आम्हाला अलाउड नाही आहे. नाहीतर मला ह्या पूजा मॅडम बाहेर काढतील ब्रँचमधनं. आणि ह्यांचा सुद्धा चॅनल आहे, तुम्हाला मी त्या चॅनलची लिंक देतो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर ह्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. ह्यांच्या पण ब्लॉग्स मस्त असतात. सॅटर्डेला ह्यांचा पण एक स्पेशल ब्लॉग येईल माझ्या ब्लॉगसोबत. तो ह्यांचे पण ब्लॉग बघत राहा, माझे पण ब्लॉग बघत राहा. पण पहिले माझे बघा, मग नंतर ह्यांचे बघा. चला, आता आपला लंच टाईम झालेला आहे. सो लंच करूया जरा. आणि अजून जर कोण ॲड झालं लंच करता आपले ॲडवायझर्स वगैरे तर तुम्हाला भेटवतो तुम्हाला त्यांच्याशी. ठीक आहे, आता लंच करूया अँड थोड्यात भेटू. ठीक आहे, त्यामध्ये कोणी काय आणलं दाखवा जरा. दोडका नाही आवडत. ह्यांनी राईस आणलाय. निजरा, तू काय आणलंय? हां, ह्यांनी आणलेलं आणि मी आणलेलं दोघांचा सेम डब्बा आहे. हे मी आणलंय आणि तिचा कुठे? हा तिचा डब्बा आहे. म्हणून आता आपण निघालोय घरी जायला. आणि आपली आहे 8:40 बदलापूर स्लो. आज थोडं लेट झालं. ॲक्च्युली 7लाच निघतो, पण आज थोडं काम वगैरे जास्त असतं, कधी निघावं लागतं. माझं पूर्ण तोंडच बघा ना कसं झालंय, पण एकदम अनफ्रेश वाटतं एकदम. चला भेटूया आपण थोड्या याने. 8:40 ट्रेन पकडतो बदलापूर. आणि ठीक आहे, चला. याच प्रकारे आपली ट्रेन झालेली आहे लेट. 20 मिनिटं ट्रेन लेट आहे.
अँड मी मुलुंड स्टेशनला थांबलो आहे, खूप कधीपासून थांबलो आहे. मी अजून ट्रेन टाईमवरती नाही, 20 मिनिट्स ट्रेन लेट. आणि मी पकडतो 8:40ची बदलापूर स्लो. आणि माझे झाले तिथे वांदे बोलू शकतो आहे. ते गर्दी नाही आहे आता प्लॅटफॉर्मला, पण ट्रेन लेट आहे. पुढे काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. ठीक आहे, स्ट्रगल टाईम आहे. आज लेट झाल्यामुळे एवढं प्रॉब्लेम झालं नाही तर मी माझी ट्रेन टाईमवरती असते. 7:18ची ट्रेन पकडतो बदलापूर फास्ट. आजच लेट झालं. ठीक आहे, बघूया आता काय करू शकतो आपण. नाही तर मला 8:40ची ट्रेन पकडावं लागेल, थांबावं लागेल. मी आहे मुलुंडला, ट्रेन आहे का कोपरला, तर अजून ट्रेन लेट येऊ शकते. सो स्टे ट्यून, अपडेट्स देत राहील मी कुठे आहे कुठे नाही. भेटू. जी ट्रेन आहे ना ही AC, या AC ट्रेनमुळे जाम लफडा होतो. ही ट्रेन लेट आली, आपल्या ट्रेन मागच्या ट्रेन लेट होतो. ही ट्रेन फक्त ऑन टाईम पाहिजे. आणि या AC ट्रेन उगाच फालतूच्या वाढवल्या, काय कामाच्या नाही. तिकीट जास्त, कोण जायला बघत नाही, कोण अफोर्ड नाही करत ACच्या. ही गाडी खाली असते, ही उगाचच काढल्यात. लोकल ट्रेन काढा, 15 डबे. काय रे, काय करणार आहे तुझं? लायकी नाही या ट्रेनची, लायकी शून्य आहे. 1 नंबरची लायकी नाही या ट्रेनची. हड 1 नंबर फालतू ट्रेन आहे AC ट्रेन, कोण अफोर्ड नाही करत. अरे हा ह्याचं काय मधून झाला व्हिडिओच्यामध्ये. ठीक आहे, त्याला जाऊ दे, सोडून द्या. ही ट्रेन गेली, ह्याच्या मागे ट्रेन येईल, मला मिळेल चढायला. मग ठीक आहे, चढू. थोडीशी गाडी खाली झाली की मी तुमच्याशी भेटेल. ओके, चला येतो. ही बघा, ही बघू शकता. मी चढतो, मग आपण परत बोलूया. चढून गाडी जरा खाली झाली की बोलूया आपण. ओके, आपण पोहोचलेलो आता बदलापूरला. अँड एक तासाचा प्रवास करून आलो. आणि सध्या तरी पप्पा आलेत घ्यायला. सकाळी पण सोडायला, पप्पा आत्ता पण सोडायला. ठीक आहे, घरी जाऊन आता फ्रेशन अप होऊ, जेवून घेतो आणि थोड्यात भेटतो. ठीक आहे, बिल्डिंगमध्ये पोचलेलो आहे, आपली बिल्डिंग. चला, फायनली घरी पोचलेलो आहे आपण. गाडी पार्क होईल आणि मी घरी जाऊन तुमच्याशी बोलतो थोड्या वेळात. घरी पोचलेलो आहे आपण. अँड फ्रेशन अप होतं थोडं, आंघोळ वगैरे करून घेतो अँड भेटू आपण थोडं. काय राहिलेलं आहे, भेटू थोडं. उघड. याच प्रकारे फ्रेशन अप होऊन जेवण वगैरे माझं झालेलं आहे. अँड आता उद्याची तयारी. उद्या परत ऑफिसला निघायचं. सो शर्ट वगैरे इस्त्री करून, कपडे इस्त्री करून मीन्स तयार होऊन राहील आता. अँड झोपून घेईल. जो कसं वाटलं माझा पूर्ण दिवस तुम्हाला, स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत कसा होता मला ब्लॉग तुमचा सांगा. माझा ब्लॉग कसा होता ते सांगा. अँड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये परत त्याच एनर्जीमध्ये, त्याच सेम इंटेन्सिटीमध्ये. ठीक आहे, येतो.